स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या बागेमध्ये हादग्याच्या झाडाला फुलं आलेली आहेत आणि याच फुलांपासून आपण क्रिस्पी कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी आणि त्याचबरोबर पौष्टिक मुगाच्या डाळीची हादग्याच्या फुलांची भजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण हादग्याची फुलं तोडून आणली आहेत। ही फुलं तोडताना अशा पद्धतीची ही फुलं असतात, कळ्यांसारखीच दिसतात आणि त्याच्या पोटामध्ये हा बारीक असा जो धागा असतो तो काढून टाकायचा, नाहीतर रेसिपी कडू होते। हादग्याच्या फुलांमधला हा जो बारीक धागा असतो ज्याला तुरा म्हणतात तो जर काढून टाकला नाही तर रेसिपी कडू होते आणि बऱ्याच जणांना ही फुलं कडू लागतात असे वाटतं। अशा पद्धतीने आपण सर्व धागे काढून घेतले। आता फुलं आपण स्वच्छ धुवून घ्यायची। हादग्याची फुलं स्वच्छ धुवून घ्यायची। हादग्याची फुलांमध्ये वात, पित्त, कफ नाशक हे फुलं असतात, आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असतात। आता आपण कढीपत्त्याची पानं मिक्सरमध्ये घालतोय आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि भिजवलेली 1 ते 2 तास भिजवलेली मुगाची डाळ घ्यायची। मुगाची डाळ साधारण अर्धा तासातच भिजते, तुम्हाला त्यापेक्षा एक साधारण 2 तास भिजवली म्हणजे भजी हलकी आणि कुरकुरीत होतात। आता आपली पेस्ट मुगाची डाळीची तयार आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घातले, 1 वाटी मुगाच्या डाळीला 1 चमचा मीठ असं प्रमाण आहे। सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं, जेवढं फेटणार तेवढे भजी हलकी आणि कुरकुरीत बनतात। आणि याच्यामध्ये 1 पिंच सोडा घालायचा आणि परत एकदा छान फेटून घ्यायचं। पीठ हलकं झालं पाहिजे म्हणजे भजी कुरकुरीत हलकी होतात। हादग्याची फुलं आपण कट करून घेतोय। हादग्याची फुलं जर कट करायची नसतील तर तुम्ही पूर्ण फूल पण ठेवू शकता आणि ते डिप करून पिठामध्ये तळू शकता। दोन्ही ऑप्शन आहेत, तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तशा पद्धतीने करू शकता। आपण आता कट करतोय, बारीक एकदम बारीक नाही करायचे आहेत, आपल्याला फूल दिसलं पाहिजे भजीमध्ये अशा पद्धतीने करायचे आहेत। आता सर्व फुलं आणि पीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तेल गरम करायला ठेवायचे। तर आपलं तेल तापलंय। आपण पोटामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या तेलामध्ये घालायच्या आहेत। मिरची डायरेक्ट तेलात टाकायची नाही, पोटामध्ये कट करायची म्हणजे ती अंगावर उडत नाही आणि मीठ भुरभुरायचं। आता आपण भजी तळून घ्यायची। भजी आपली छान गोल्डन ब्राऊन तळून झाली आहे। ही भजी खायला खूप छान लागतात, ते आरोग्याच्या दृष्टीने तर हेल्दी आहेतच आणि खायला पण अप्रतिम लागतात। जीवनसत्व हादग्याच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं, तसेच सर्दी, डोकेदुखी, नेत्रविकार, वायुविकार, पोटदुखी, त्वचा विकार यासाठी सुद्धा हादगा म्हणजेच याला अगस्तीसुद्धा म्हणतात, हे अतिशय उपयुक्त असतं। अशी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी हादग्याच्या फुलांपासून तयार केलेली भजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।